आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। कृती समितीचा सर्वपक्षीय कृती समितीचा धारक संघटनेचा नगर परिषद मुजोर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा नगर परिषद मुजोर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा। शेवगाव शहरातील विविध समस्यांप्रश्नी शेवगाव सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं आज 5 मे रोजी क्रांती चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। शेवगाव शहरातील मुख्य नवीन पाणी योजना, काही वाड्या वस्तीमध्ये नवीन पाणी योजनेचा आराखडा वगळण्यात आला व कमी क्षमतेच्या नवीन पाण्याच्या टाक्यांमध्ये नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतोय। ठेकेदार व अधिकारी या योजनेला नागरिकांना दाद देत नाहीत। तसेच शेवगाव शहरातील अतिक्रमण काढल्यामुळे दगड व माती गटारीवर पडून गटारी बंद झाल्या, त्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। शहरातील आरोग्याच्या विषयांकडे नगर परिषदेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत असल्याचं कृती समितीने म्हटलंय। 2 दिवसांपूर्वी तहसीलदार यांनी कृती समितीसोबत बैठक लावलेली होती, परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी बैठकीकडे पाठ फिरवली, त्यामुळे सर्वपक्षीय कृती समितीने रास्ता रोको आंदोलन करून संताप व्यक्त केला। यावेळी अरुण मुंडे, प्राध्यापक किसन चव्हाण, अरुण लांडे, सुभाष लांडे, संजय नांगरे, कमलेश गांधी, वजीर पठाण, दिगंबर काथवटे, एकनाथ कुसळक, दत्तात्रय फुंदे, अंकुश कुसळकर, नंदकुमार मुंडे, प्यारालाल शेख, कैलास तिजोरी, अविनाश मगरे, अमोल सागडे, हरीश भारदे, राजेंद्र झरेकर, विजयकुमार देशमुख, श्याम कगरे, संतोष जाधव, बंडू मेहेर, बाळासाहेब डाके, अप्पा मगर आदींसह नागरिक उपस्थित होते। आवाज जनतेसाठी शिवलिंग सोनटक्के, शेवगाव। हुकुमशाही आणि ही कोणती मातुशाही आहे की 1.5 तास आम्ही इथं बसलो, तुमच्या जनी ती बाई येत नसेल आमच्याकडे महिलाच्या बैल कसं बाहेर काढायचं कळत आम्हाला। धन्यवाद। आमच्या सर्वसामान्याच्या गावातल्या मागण्या पाण्याच्या, माझा जन्म झाल्यापासून सगळ्या दिवसात असणारे जन्म झाल्यापासून आम्हाला 8-10 दिवसा पाणी, ही वाईट परिस्थिती शेवगाव शहराची। अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांनी आंदोलन केलं म्हणजे आम्हाला काय पाहिजे का त्या पाहिजे टक्केवारी गोळा करतील। त्या शेवगावमधले 2 मोठे बांधकाम असेल तर त्याचं एक बांधकामाचं 12 लाख बिल होतं। त्याच मार्च महिन्यातलं की मॅडमने 8 लाख केलं, ओटीपी मॅडमने दिला। एक होता 4.5 लाख, ते केलं 54,000। माझ्याकडे प्रूफ आहे, हे सगळे विषय होणार आहे। पण तुम्ही आम्हाला वोट लावता तेव्हा आमचं काय, आम्ही किती वोट लावले तुम्हाला कळणार नाही। शेवटी ही पांढरी माती तुमची भेटणार नाही। आमच्या गावाला 8-12 दिवसाला पाणी आहे आणि सगळ्या नेत्यांनी 15 ते 12 दिवस पाणी आहे आणि सगळ्या वजीरबाईंनी विस्तृतपणे मांडलं, किसन सर चव्हाणांनी विस्तृतपणे मांडलं, सगळ्याच गोष्टी बोलले। परिस्थिती काय, टाक्या किती गेल्या, पाणी योजनेची काय परिस्थिती, वाहनची काय परिस्थिती आहे। आणि ज्यावेळेस आमच्या लक्षात यायला लागलं की 8 दिवसाच्या कमी काही गावाला पाणी आता येणार नाही आणि आम्ही भूमिका मांडली। समजावून सांगा एकदा कुठे कुठे पाणी देणार आहोत। आमच्यातले आम्ही प्रतिनिधी निवडून दिले, ते इथं सगळ्या बहुसंख्य प्रमाणामध्ये उपस्थित आहेत। नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत, उपनगराध्यक्ष आहेत, ठीक आहे। आम्ही सभागृहामध्ये नाही पण ज्या सभागृहामध्ये आहेत त्यांच्या समोर ही योजना मांडली गेली, त्यांनी आग्रह केला की आम्हाला ही योजना सादर त्यांना देखील सांगितली जात नाही। आणि म्हणून पोलीस प्रशासनाला विनंती आहे नांद्रे साहेबांना, त्यांनी आम्हाला एक प्रेमपत्र दिलं होतं आणि संबंधित विभागाबरोबर चर्चा करा। 10 दिवस त्या झोपी गेले होते का आमच्यावरती गुन्हे दाखल करा, तुम्ही नोटीसा देता, कुठे गेले तर शिवा मॅडम, म्हणजे लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही रस्त्यावरती आम्ही उन्हात बसलोय आणि अजून ती बाई आलेली नाही। किती मुजोरपणा, तहसीलदारांनी मीटिंग बोलवली, किसाची बाई नाही आहे। अरे तुम्ही लेडीज आहात त्याचा काही गैरफायदा घेतात का? आम्ही भारतीय संस्कृतीमध्ये वाढलेलो आहोत। इथं आमच्या साधू संतांनी, समाज सुधारकारी छत्रपती शिवाजी बाबासाहेबांनी महिलांचा आदर करायला मला शिकवलं आहे। पण त्या खुर्चीवर बसून जर तुम्हाला उन्हाळ आणि मात येत असेल अधिकाराचा तर तो उतरण्याची हिंमत देखील या सर्वकरांच्या मध्ये लक्षात घ्या। तुम्हाला काय वाटतं तुम्ही बाई आहात, आमच्याकडे महिला नाहीत का? आम्ही पण महिला घेऊन येऊया। म्हणून नागरे साहेब आम्हाला जनतेला पिळवणूक करायचं नाहीये, त्या इतर जनतेच्या समोर आल्या पाहिजेत। आम्हाला माहिती आहे तुम्ही गुन्हे दाखल करणार आणि आम्ही घाबरत नाही, त्या गुन्ह्याला काय व्हायचं ते होईल। लोकांच्या प्रश्नासाठी नाही, सुगारीचे धंदे नाहीत आमचे, मटक्याचे धंदे नाहीत, वाळू तस्करीचे धंदे नाही आहेत। लोकांच्या प्रश्नासाठी आम्ही इथं बसतोय आणि त्याच्यासाठी जर तुम्ही गुन्हे दाखल करणार, अर्धा तास बसतो तरी गुन्हा दाखल आणि 3-4 तास बसतो तरी गुन्हा दाखल।
शेतकऱ्याची उन्हाने मजर नाही आली, जोपर्यंत ती मुजर शिवायचा येत नाही तोपर्यंत हे आंदोलन नाही. हे आता निर्वहित. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.